नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व बाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वार भिंतीला मोठे भगदाड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्घाटनापूर्वीच भिंतीला तडा गेल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी स्पॉट पंचनामा करत या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महिला व बाल रुग्णालय ज्याच्या विकास कामांसाठी शासनाच्या तर्फे भरगच्च निधी देण्यात आला होता. जी जुनी भिंत होती तिला एक बारीक तडा सुद्धा नव्हता. ती भिंत पाडून आज नवीन भिंत तयार करून काही महिने सुद्धा उलटले नाही तर इतकं मोठं 10 फुटाचं भगदाड त्या भिंतीला आपण बघू शकतो. म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा गाठून या भाजपच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतो आहे. भाजप पुरस्कृत ठेकेदारांना काम दिल्यामुळे ज्यांच्याकडे त्या संदर्भातल्या शैक्षणिक डिग्र्या सुद्धा नाही असे लोक प्रतिनिधी बनवून ठेकेदार बनून अक्षरशः महाराष्ट्रासह सर्वत्र लूटमार सुरू केली आहे. नाला असेल, कचरा असेल, रस्ते असतील, अंडरग्राऊंड गटारी असतील, सर्व ठिकाणी टक्केवारी खाऊन यांचा विकास म्हणजे हा विकास का? असा विकास होऊ द्यायचा का? हा मुळात माझा पहिला प्रश्न आहे. ज्या कामाचं अजून लोकार्पण झालं नाही, आम्ही गेल्याच महिन्यात ह्या कामांचं लोकार्पण करावं अशी मागणी केली होती. नाही केल्यास आम्ही स्वतः करू असं सांगितल्यानंतर येथील प्रशासनाने विनंती केली की आम्हाला मे महिन्याचा अवधी द्या, आम्ही स्वतः सर्व कामं आवरून लोकार्पण करू. पण ते लोकार्पण तर झालंच नाही अजून. पण त्याआधी जेवढं मोठी भगदाडी समोर म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक धुळेकरांना दिसेल अशा पद्धतीचं काम जर रस्त्यावरच्या भिंतीवर केलंय तर आतल्या सिव्हिलमध्ये म्हणजेच हॉलमध्ये जे साहित्य खरेदी असतील, फर्निचर केलेले असेल, स्टाईल लावलेले असतील, गेल्याच पावसाळ्यात नवीन बनवलेल्या आयसीयू त्याच्यामध्ये पाणी गळत होतं पावसासारखं. म्हणजे कोणतं विकास काम केलं आहे? कोणाचा आशीर्वाद आहे या ठेकेदारावर? त्यासाठी आज जिल्हा शल्य चिकित्सक यांना या जागेवर घेऊन आलो. हे भगदाड तुम्हाला एवढ्या दिवसात दिसलं नसेल तर आता बघा. आणि मुंबई आयुक्तालय, आरोग्य आयुक्तालयाला ताबडतोब पत्र पाठवून याच्यावर त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून संबंधित जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी जी घोषणा केली होती त्याला तिलांजली देत सर्वच भाजप शासित जिथेही भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वच ठिकाणी अशाच पद्धतीने विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही. याच्या विरुद्ध आम्ही एक वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा बोलू आणि बोलत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.